हॅलो स्टुडंट्स, आपण BCom फर्स्ट इयर COC सर्टिफिकेट इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंटचा पेपर 1 बघत आहोत. पेपर 1 मध्ये आपण आपत्ती हा पॉईंट बघितला. त्यानंतर विम्यामध्ये काय बघितलं तर विम्यामध्ये विम्याची संकल्पना, त्यानंतर विम्याचा अर्थ, विम्याच्या व्याख्या, विम्याचं प्रास्ताविक, विम्याची प्रस्तावना, विम्याच्या व्याख्या बघितल्या. आपण 2 व्याख्या बघितल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनुसार आणि करारानुसार. अशा 2 व्याख्या बघितल्या आपण विम्याच्या. त्याचबरोबर विम्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी गृहीत धरल्या गेल्यात ते पाहिलं. त्याबरोबर विम्याचं स्वरूप कसं आहे ते आपण 8 ते 9 पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे. आणि आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचे ते म्हणजे विम्याची आवश्यकता. आपल्याला आपल्या लाईफमध्ये विम्याची आवश्यकता का पडते, नीड्स ऑफ इन्शुरन्स. ओके, सो हा पॉईंट आज आपण बघणार आहोत. तो लिसन केअरफुली. विम्याची आवश्यकता आपल्याला का पडते, आपण ह्या अगोदर काय पाहिलं, विम्याची संकल्पना कशी अस्तित्वात आली, वेगवेगळी संकट जी असतील किंवा वेगवेगळे संकट, वेगवेगळे धोके, याच्यासाठी संरक्षण म्हणून विमा हा अस्तित्वात आला. तर विम्याची आवश्यकतामध्ये बघा, मानव नित्याच्या आयुष्यात जी विविध कार्य करीत असतो आणि अशा प्रत्येक कार्यामागे असणाऱ्या धोक्याच्या शक्यतेतून विम्याची आवश्यकता निर्माण होत असते. बघा, मानव नित्याच्या आयुष्यात जी वेगवेगळी कार्य करत असतो आणि अशा प्रत्येक कार्यामागे असणाऱ्या धोक्याच्या शक्यतेतून विम्याची आवश्यकता ही निर्माण होत असते. समाजातील विविध घटकाच्या दृष्टीतून विम्याची आवश्यकता आपल्याला जे काही पुढे पॉईंट आपण बघणार आहोत त्या पुढील पॉईंटच्या किंवा मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येईल, स्पष्ट करता येईल. ओके, पहिला पॉईंट आहे तुम्हाला समान व्यक्ती, दुसरा पॉईंट आहे व्यापारी वर्ग, तिसरा पॉईंट आहे उद्योजकांना मदत, चौथा पॉईंट आहे आयात निर्यात व्यापारासाठी आवश्यक, पाचवा पॉईंट आहे कृषी क्षेत्रास मदत, सहावा पॉईंट आहे ठेवींना सुरक्षितता प्राप्तीसाठी आवश्यक, सातवा पॉईंट आहे सेवा व्यवसायांना आवश्यक, आठवा पॉईंट आहे व्यवसायांचा विकास शक्य. बघा, व्यवसायाचा विकास शक्य. त्यानंतर 9वा पॉईंट आहे कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त, कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त. 10वा पॉईंट आहे औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्च तरतुदीसाठी आवश्यक, औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्च तरतुदीसाठी आवश्यक. त्यानंतरचा 11वा पॉईंट आहे शांतता व सौहार्दपूर्ण जीवनासाठी आवश्यक. आणि शेवटचं 12वी गरज किंवा 12वा पॉईंट आहे तळागाळातील व्यक्तींना विम्याचं संरक्षण, म्हणजेच गरीब नागरिकांना मदत, काय असेल ते. ओके, सो एक पॉईंट आपण आता बघूयात. एक पॉईंट काय, त्याचं एक्सप्लेनेशन काय. ओके, सो व्यवस्थित ऐकायचं. लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शन मध्ये आपलं नाव मेन्शन करायचं, चालतंय. ओके, सो 11 ते 12 पॉईंट मध्ये तुम्हाला विम्याची आवश्यकता ही एक्सप्लेन करायची आहे. यामध्ये बघा, पहिला पॉईंट आहे सामान्य व्यक्ती. यामध्ये समाजात मनुष्य वावरत असताना तो आर्थिक अथवा सामाजिक दृष्ट्या कितीही लहान अथवा मोठा असो, त्याची गणना सामान्य, बघा, त्याची गणना ही सामान्य व्यक्ती म्हणून केली जात असते. काय सांगितलंय, समाजात माणूस हा वावरत असताना तो आर्थिक सामाजिक दृष्ट्या किती लहान असला किंवा कितीही मोठा असला तरी तो एक सामान्य व्यक्ती म्हणून ओळखला जात असतो. आता समाजामध्ये कित्येक प्रकारचे लोक राहतात, जी काही आर्थिकदृष्ट्या, काही लोक असे असतात की आर्थिकदृष्ट्या खूप मोठे असतात, काही आर्थिकदृष्ट्या खूप कमी असतात, काही मध्यम आर्थिकदृष्ट्या मध्यम असणारी लोक असतात. ओके, सो त्यांची कितीही मोठा असला किंवा कितीही लहान व्यक्ती असला तरी त्याची गणना, त्याला काउंट केलं जातं कॉमन मॅन म्हणून, त्याला सामान्य व्यक्ती म्हणून त्याला काय केलं जातं, काउंट केलं जात असतं, मोजलं जात असतं. ओके, अशा व्यक्ती समाजात म्हणजेच व्यापार, व्यवसाय, ठिकाण, बाजारपेठ, धर्मस्थळ, सामाजिक संस्था, कला किंवा क्रीडा क्षेत्र, संगीत क्षेत्र, अगर, सार्वजनिक उद्यान इत्यादी ठिकाणी वावरत असतात. बघा, अशा ज्या व्यक्ती असतील त्या समाजामधील व्यक्ती कुठे वावरत असतात तर ते व्यापारामध्ये आपल्याला दिसतात, व्यवसायाच्या ठिकाणी दिसत असतात, बाजारपेठेमध्ये दिसत असतात, वेगवेगळी धर्मस्थळं असतात, त्या धर्मस्थळामध्ये अशा लहान मोठ्या आर्थिकदृष्ट्या लहान मोठ्या असणाऱ्या व्यक्ती आपल्याला दिसत असतात. त्याचबरोबर सामाजिक संस्थांमध्ये असतात, कला क्षेत्रामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात, संगीत क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत असतात, सार्वजनिक उद्यानाच्या ठिकाणी आपल्याला त्या दिसून येत असतात.
ओके, त्यांना धोका हा सर्वत्र असतो. बघा, या व्यक्तींना धोका हा सर्वत्र असतो. धोका हा सर्वत्र असतो, सर्वत्र जाणवत असतो. त्याचबरोबर जीवितास धोका कधी निर्माण होईल ते आपल्याला सांगता येत नाही. मानवी जीवनास केव्हा धोका निर्माण होईल आपल्याला हे सांगता येत नाही. केव्हा कोणते संकट आपल्या समोर उभं राहील हे आपल्याला सांगता येत नाही. त्याची आपल्याला निश्चिती नसते. अनुमान त्याचा आपण लावू शकत नाही. धोका केव्हाही आणि कसाही निर्माण होऊ शकतो. ओके, धोका केव्हाही आणि कसाही निर्माण होऊ शकतो. अपघातामुळे अपंगत्व येणं किंवा मृत्यू येण्याची शक्यता असते. बघा, अपघात होतात. अपघातामध्ये एकतर व्यक्ती अपंगत्व येऊ शकतं किंवा एकतर व्यक्ती हा मृत्युमुखी पडू शकतो. काय सांगितलंय? अपघातामध्ये एकतर व्यक्ती हा मृत्युमुखी पडू शकतो किंवा तो व्यक्ती अपंग होऊ शकतो. ज्या वेळेला अपघात होतो त्यावेळेला एकतर व्यक्ती मृत्युमुखी पडणार आहे किंवा तो व्यक्ती अपंग होणार आहे. अपंगत्व त्याला येऊ शकतं. त्याचाच परिणाम म्हणजे अशा व्यक्तींवर अवलंबून असणारे, बघा, जर घरातील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा जर ॲक्सिडेंट होत असेल, त्या व्यक्तीचं जर अपंगत्व येत असेल किंवा त्या व्यक्तीचा जर मृत्यू होत असेल, तर त्या घरात असणारी, त्या व्यक्तीवरती अवलंबून असणारी त्याचे फॅमिली मेंबर्स जे असतील, मग त्यामध्ये त्या व्यक्तीची पत्नी असेल, आई वडील असतील, त्यांची मुले असतील किंवा अन्य लोकांना मोठी आर्थिक झळ ही सोसावी लागत असते. आर्थिक झळ त्यांना सोसावी लागत असते. ओके, व्यक्तीला अपंगत्व आल्यास असहाय्य असे जीवन जगावे लागते. बघा, व्यक्तीला जर अपंगत्व आलं तर त्या व्यक्तीला असहाय्य जीवन जगावं लागत असतं. असहाय्य जीवन जगणं हे अतिशय कठीण असतं. ओके, अपंगत्व जर अपघातामध्ये व्यक्तीला आलं तर त्या व्यक्तीला असहाय्य जीवन जगावं लागत असतं. त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये दुसऱ्याचं सहाय्य घ्यावं लागतं, दुसऱ्याची मदत घ्यावी लागत असते. सो कधीही अपघातामध्ये अपंगत्व व्यक्तीला येऊ नये, कारण अपंगत्व हे असहाय्य माणसाला करून ठेवतं. अशा परिस्थितीत किंवा अशा परिस्थितीवर विमा इन्शुरन्स हा व्यक्तीला उपाय ठरत असतो. बघा, ज्या वेळेला व्यक्तीचा अपघात होतो, व्यक्तीला अपंगत्व येतं, त्यावेळेला विमा हा व्यक्तीचा एक आधार ठरतो किंवा प्रोटेक्शन कवर हे इथं ठरत असतं. मृत्यू अथवा अपंगत्व टाळता येत नसलं तरी त्याची भीती आपल्याला कमी करण्याच्या दृष्टीने विमा हा अत्यंत आवश्यक ठरतो. बघा, आता अपघात झालाय, त्यामध्ये अपंगत्व तरी होणार नाही तर मृत्यू तरी येणार, ह्या दोन्ही गोष्टी आपण टाळू शकत नाही. ओके, परंतु त्यामध्ये आपण त्याची भीती कमी करू शकतो. कशाच्या दृष्टीने, कशाच्या मदतीने आपण त्याची भीती कमी करू शकतो? तर विमा इन्शुरन्सच्या मदतीने आपण काय करू शकतो? याची भीती कमी करू शकतो. त्यानंतर व्यापारी वर्ग. व्यापारी वर्गामध्ये काय सांगितलंय बघूयात. व्यापारी वर्गामध्ये समाजात व्यापारी वर्ग विविध वस्तू आणि सेवांचा समाजाला पुरवठा करून समाज जीवन सुस्थिर ठेवण्यास मदत करीत असतो. काय सांगितलंय? समाजात व्यापारी वर्ग हा विविध वस्तू आणि सेवांचा समाजाला पुरवठा करून समाज जीवन सुस्थिर ठेवण्यासाठी मदत करत असतो. बघा, व्यापारी वर्ग जे असतात ते व्यापारी वर्ग काय करतात ते सांगितलंय तुम्हाला इथं. व्यापारी वर्ग काय करतात? व्यापारी वर्ग समाजामधील बघा, व्यापारी वर्ग हे समाजातील लोकांना वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांचा काय करत असतात? समाजाला पुरवठा करत असतात. व्यापार भागात
किंवा व्यापारात भाग घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या जीवितास केव्हाही धोका संभावू शकतो. बघा, जी लोक व्यापारामध्ये भाग घेतात तर त्या व्यक्तींच्या जीवाला केव्हाही धोका हा संभावू शकत असतो, उद्भवू शकत असतो. धोका त्यांच्यासमोर कधीही धोका त्यांच्यासमोर येऊ शकतो. सो अपघाताने व्यवसायाच्या ठिकाणी हानी होणे, आगीमुळे मालाची हानी होणे, भूकंप होणे, अतिवृष्टी होणे, दरड कोसळणे अथवा अन्य कारणाने मालाची नासाडी होणे. त्यानंतर जे नोकर्स असतील आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या व्यापारामध्ये, त्यांना अपंगत्व येणे अथवा त्यांना मृत्यू आल्यास नुकसान भरपाई द्यावी लागणे इत्यादी कारणामुळे आपले मोठे नुकसान होत असते. बघा, व्यापारी वर्गामध्ये काय सांगितलंय, समाजामध्ये व्यापारी वर्ग हे काय करत असतात, तर लोकांना विविध वस्तू आणि सेवांचा पुरवठा करून त्यांचे समाज जीवन हे सुस्थिर ठेवण्यास ते मदत करत असतात. परंतु व्यापारात भाग घेणाऱ्या म्हणजे व्यापारी वर्गाला असं आपण म्हणू शकतो, त्यांच्या जीवितास केव्हाही धोका संभावू शकत असतो. आता व्यापारामध्ये कोणते कोणते धोके येऊ शकतात, तर व्यापारामध्ये अपघाताने व्यवसायाच्या ठिकाणी जर हानी झाली, जर व्यवसायामध्ये काही अपघात झाला आणि त्याची व्यवसायाची जर हानी झाली, वस्तूंची हानी जर झाली, किंवा व्यवसायामध्ये अचानक आग लागली आणि मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, किंवा आपल्या फॅक्टरीच्या आपल्या कंपनीच्या ठिकाणी जर भूकंप झाला, अतिवृष्टी झाली तिथं, किंवा दरड कोसळलेली आपल्या कंपनीवरती, व्यवसायावरती, अथवा अन्य काही कारण असतील त्या कारणाने मालाची नासाडी झाली, किंवा आपल्या ज्या व्यवसायामध्ये काम करणारे एम्प्लॉई असतील त्यांना अपंगत्व येऊन जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याची नुकसान भरपाई द्यावी लागत असते आपल्याला, जी की मोठ्या प्रमाणात असते. आणि या कारणामुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं, व्यापारी वर्गाचं नुकसान मोठ्या प्रमाणात इथं होऊ शकतं. नोकर वर्ग अप्रामाणिक निघाल्यास, बघा, जो काही नोकर वर्ग असेल आपला, तो नोकर वर्ग हा अप्रामाणिक जर निघाला तर रक्कम अथवा वस्तूंचा अपहार केल्याने नुकसान होते. नोकर वर्ग जर अप्रामाणिक निघाला तर रक्कम अथवा वस्तूंचा अपहार केल्याने नुकसान हे मोठ्या प्रमाणात होत असते. काय सांगितलंय, सामाजिक दंगे अगर लुटालूट, जी काही समाजामध्ये दंगली होतात किंवा दंगी केले जातात किंवा लुटालूट असेल, तसेच चोरी, यामुळे जे काही नुकसान होत असेल ते नुकसान असेल, अशा वेळी विम्याची आवश्यकता स्पष्ट होत असते. विमा जीवित हानीची भरपाई करू शकत नाही. बघा, विम्याकडून आपण जीवित हानीची भरपाई करू शकत नाही, परंतु आर्थिक नुकसानीची भरपाई इथं केली जाऊ शकत असते. काय सांगितलंय, विम्यामध्ये आपण जीवित हानी जी होणार आहे तर जीवित हानीची भरपाई करू शकू का, तर जीवित हानीची भरपाई आपल्याला इथं करता येणार नाही, परंतु आर्थिक नुकसान जे होणार आहे आपलं, त्या आर्थिक नुकसानीची भरपाई इथं आपल्याला करता येते. आर्थिक नुकसानीची भरपाई करीत असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार कार्य हे निरंतर चालू ठेवणं शक्य राहतं. ओके, हे झालं व्यापारी वर्गाच्या बाबतीत. त्यानंतर बघा, उद्योजकांना मदत. काय सांगितले, उद्योजकांना मदत, यामध्ये काय सांगितलंय, सो यामध्ये देशातील लहान मोठे उद्योजक स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती आणि कुटीर उद्योग देशाच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावत असतात. बघा, देशाचा सर्वांगीण विकास होतो तो कशा पद्धतीने होतो, तर कोणते लोक आहेत की देशाच्या सर्वांगीण विकासात अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट रोल हा प्ले करत असतात, महत्वाची भूमिका बजावत असतात. तर त्यामध्ये असेल जे काही आपला देश असणारे, देशामध्ये असणारे लहान मोठे व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, उद्योजक असतील, बिझनेसमॅन असतील, देशामधील लहान मोठे उद्योजक, त्याचबरोबर स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती, त्याचबरोबर जे काही उद्योजक आहेत की ते जे कुटीर उद्योग करतात, जे की ग्रामीण उद्योजकामध्ये येतील, कुटीर उद्योग करतात, या सर्व व्यक्तींमुळे देशाच्या सर्वांगीण विकासात मदत होत असते. बघा, देशातील लहान मोठे उद्योजक, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती
कुटीर उद्योग देशाच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावत असतात आणि बजावत असताना आपल्याला ते दिसतात. ओके, अशा प्रकारची महत्वाची भूमिका पार पाडत असताना उद्योगांच्या उभारणीच्या क्षणापासून ते उद्योगाचे कार्य चालू होईपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात त्यांना अनेक धोके सहन करावे लागतात. ओके, काय सांगितलंय? त्या व्यक्तींना जी महत्वाची भूमिका पार पाडत असताना अशा व्यक्तींना उद्योगांच्या उभारणीपासून ते काय सांगितलंय? देशातील लहान मोठे उद्योजक, स्वयंरोजगार करणारा व्यक्ती, कुटीर उद्योग हे देशाच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका पार पाडत असतात, महत्वाची भूमिका बजावत असतात. ओके, अशा प्रकारची भूमिका पार पाडत असताना उद्योगाच्या उभारणीच्या क्षणापासून ते उद्योगाचे कार्य चालू होईपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात त्यांना अनेक धक्के सहन करावे लागतात. बघा काय सांगितलंय? उद्योजकांना उद्योग उभारणीच्या क्षणापासून ते उद्योग हे चालू होईपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात अनेक धक्के हे उद्योजकांना सहन करावे लागतात. कारण उद्योग उभारणीपर्यंत तर अनेक प्रकारचे अडथळे असतात, धोके असतात, धक्के सहन करावे लागतात. त्याचबरोबर उद्योग हा व्यवस्थित चालू होईपर्यंत त्यांना जास्तीत जास्त धोके हे सहन करावे लागतात, धक्के सहन करावे लागतात. त्यात नैसर्गिक धोक्यामुळे उद्योगाची हानी होणे, अपघातामुळे हानी होणे, नुकसान होणे, कर्मचाऱ्यांनी केलेला असहकार्य, त्यानंतर किंवा हिंसक कृत्यामुळे नुकसान होणं, कर्मचाऱ्यांचे हिंसक कृत्य जर झालं तर त्या हिंसक कृत्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान हे होऊ शकतं. त्याचबरोबर तात्पुरता अथवा दीर्घकाळ उद्योग हा तात्पुरता किंवा दीर्घकाळ बंद होण्याची शक्यता इथं असते. काय सांगितलंय? उद्योजकाला उद्योग उभारणीच्या क्षणापासून तो कार्य चांगल्या पद्धतीनं कंटिन्यू चालू सातत्य त्या उद्योगात होईपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा अनेक धोके हे सहन करावे लागतात. ओके, त्यांना अनेक धोके सहन करावे लागतात. त्यामध्ये नैसर्गिक धोके आहेत, काही मानवनिर्मित धोके आहेत. नैसर्गिक धोक्यामध्ये काय येणार? तर नैसर्गिक धोक्यामध्ये अपघात होणे असेल. ओके, अपघातामुळे जर व्यवसायात जास्तीत जास्त नुकसान झालं तर, त्याचबरोबर नैसर्गिक धोक्याने उद्योगाचे जर नुकसान झाले किंवा कर्मचाऱ्यांनी जर अतिरेक केला, व्यवसायामध्ये अतिरेक केला किंवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या हिंसक कृत्यामुळे आपल्या मालाचे नुकसान होणं किंवा कर्मचाऱ्यांना पूर्ण किंवा तात्पुरती विकलांगता येणं, एखाद्या कर्मचाऱ्याला पूर्ण किंवा तात्पुरती विकलांगता येणं, त्याचबरोबर उद्योगाचे कार्य नवीन जोमाने चालू करावे. त्याचबरोबर आपल्याला काय करावं लागत असतं? जर अशा गोष्टी जर घडत असतील, कामगारांचा जर अप्रामाणिकपणा आपल्या व्यवसायात जास्त दिसत असेल तर आपला व्यवसाय हा तात्पुरता किंवा आपल्याला लॉंग टर्म साठी, दीर्घ काळासाठी बंद करावा लागतो. ओके, कारण नुकसान जास्त प्रमाणात जर व्यवसायात दिसत असेल तर व्यवसाय हा चालू करून काय उपयोग आहे का? तर नाही. त्यावेळेला आपण सरळ बिझनेस बंद केलेला आपल्याला परवडणार आहे. परंतु उद्योगाचे कार्य हे नवीन जोमाने चालू करावे लागते. बघा, परंतु उद्योगाचे कार्य हे नवीन जोमाने आपल्याला चालू करावे लागत असते. किंवा
किंवा यासाठी विमा या साधनाची आपण आवश्यकता घेऊ शकतो. बघा, जर कामामध्ये कामगाराचा अप्रामाणिकपणा दिसत असेल, त्यांच्या हिंसक कृत्यामुळे जर नुकसान होत असेल, अपघात वारंवार होत असतील, कर्मचाऱ्यांना विकलांगता येत असेल, नैसर्गिक संकटांमुळे, धोक्यांमुळे काही नुकसान होत असेल, तर यामुळे काय होणार आहे, आपल्याला गॅरंटेड व्यवसाय हा आपला बंद करावा लागणार आहे. आणि जर व्यवसाय जर बंद करायचा नाही म्हटलं तर व्यवसायाचं उद्योगाचं कार्य हे आपल्याला नवीन जोमाने चालू करावं लागणार आहे. यासाठी विमा या साधनाची आवश्यकता आपल्याला गॅरंटेड असणार आहे. ओके, विमा उद्योगांना सोसाव्या लागणाऱ्या हानीची भरपाई करून उद्योगाचे कार्य पुन्हा सुरू ठेवण्यास मदत करीत असतो. विमा हा उद्योगांना सोसाव्या लागणाऱ्या हानीची नुकसान भरपाई करून उद्योगाचे कार्य पुन्हा सुरू ठेवण्यास मदत करीत असतो. काय सांगितलंय बघा, विमा हा उद्योगांना सोसाव्या लागणाऱ्या हानीची नुकसान भरपाई करून उद्योगाचं कार्य पुन्हा सुरू ठेवण्यास मदत करीत असतो. देशामधील सर्व औद्योगिक क्षेत्राचे कार्य विम्याच्या हानी भरपाईच्या हमी आणि दिलासा यावर चालू असते. बघा, विमा या उद्योगांना सोसाव्या लागणाऱ्या हानीची भरपाई करून उद्योगाचे कार्य पुन्हा सुरू ठेवण्यास आपल्याला काय होते, मदत होते, जर आपण विम्याचा उपयोग करत असू आपल्या व्यवसायात तर. ओके, आणि देशातील सर्व औद्योगिक क्षेत्राचे कार्य विम्याच्या हानी भरपाईच्या हमी आणि दिलासा यावर चालू असते. ओके, अशा या पद्धतीने आपल्याला उद्योजकांना मदत, विमा बघा उद्योजकांसाठी का गरजेचा आहे, सामान्य व्यक्तीसाठी तो का गरजेचा आहे, त्याचबरोबर व्यापारी वर्गासाठी तो का गरजेचा आहे, हे आपण बघतोय. त्यानंतरचा पॉइंट आहे आयात निर्यात व्यापारासाठी आवश्यक. विम्याची आयात निर्यात व्यापारासाठी गरज का आहे हे बघूया तिथं. यामध्ये काय सांगितलंय, देशाच्या आर्थिक विकासात, लक्ष द्या, देशाच्या आर्थिक विकासात आयात निर्यात व्यापार हा विशेष महत्वाची भूमिका बजावत असतो. देशाचा आर्थिक विकास जो असेल त्यामध्ये आयात निर्यात व्यापार हा विशेष महत्वाची भूमिका बजावत असतो. सागरी मार्गाने लाखो टन मालाची साधन सामग्री वाहतूक सुरू असते. ओके, सागरी मार्ग जो असेल त्या सागरी मार्गाने लाखो टन मालाची साधन सामग्री वाहतूक ही सुरू असते. धोका आणि हानीची शक्यता सर्वत्र उपलब्ध असते. बघा, धोका जो होईल तो धोका आणि नुकसान किंवा हानी याची शक्यता ही सर्वत्र आपल्याला उपलब्ध असते आणि त्यामुळे मालाची आणि जहाजाची मोठी हानी होऊ शकते. काय सांगितलंय, देशाच्या आर्थिक विकासात आयात निर्यात व्यापार विशेष भूमिका महत्वाची आणि विशेष भूमिका हे बजावत असतो. सागरी मार्गाने लाखो टन मालाची साधन सामग्री वाहतूक सुरू असते. ओके, सागरी मार्ग जो असेल त्यामधून लाखो टन मालाची साधन सामग्रीची वाहतूक सुरू असते. समुद्रामार्गे लाखो टन हा माल आयात आणि निर्यात केला जात असतो. ओके, त्यामुळे काय होतं, धोका आणि हानीची शक्यता ही सर्वत्र उपलब्ध असते. त्यामुळे मालाची किंवा जो काही जहाज असणार आहे ज्याच्यामधून माल हा आयात निर्यात केला जाणार आहे त्या मालाची, जहाजाची मोठ्या प्रमाणात नुकसान किंवा हानी ही होऊ शकते. त्याचबरोबर विमा आयात निर्यात व्यापारामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था आणि व्यापाऱ्यांना हानीची भरपाई करण्याची हमी
देत असतो. बघा, विमा काय करत असतो, आयात निर्यात व्यापारामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था आणि व्यापाऱ्यांना हानीची भरपाई करण्याची हमी विमा हा देत असतो. त्यामुळे आयात निर्यात व्यापार सातत्याने चालू असतो. त्यामुळे काय होतं, तर आयात निर्यात व्यापार हा सातत्याने चालू राहतो. ओके, आयात व्यापार नियमितपणे चालू राहण्याच्या, बघा, आयात व्यापार जो असेल तो नियमितपणे चालू राहण्याच्या दृष्टीने विम्याची आवश्यकता हे उल्लेखनीय ठरते. काय सांगितलंय बघा, आयात निर्यात व्यापार हा सातत्याने चालू राहतो, तर आयात निर्यात व्यापार हा नियमित चालू राहण्याच्या दृष्टीने विम्याची आवश्यकता ही उल्लेखनीय ठरते. ओके, त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे कृषी क्षेत्रास मदत. आता बघा, विम्याची आवश्यकता कृषी क्षेत्रास कशा पद्धतीने पडते, ओके, किंवा कृषी क्षेत्राला विम्याची गरज का पडते हे आपण बघूयात. सो विम्याच्या गरजेमध्ये 5वा पॉइंट आहे, विम्याच्या आवश्यकतेमध्ये 5वा पॉइंट आहे कृषी क्षेत्रास मदत. काय सांगितलंय, देशातील बहुतेक उद्योगधंदे आहेत जे की शेतीवर अवलंबून आहेत. ओके, आपल्या भारत देशामध्ये अनेक उद्योगधंदे असे आहेत की ते शेतीवरती अवलंबून आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्राची स्थिती कशी आहे यावर उद्योगांचे भवितव्य अवलंबून आहे. दोन्हीही कृषी क्षेत्र उद्योगांवर अवलंबून आहे, उद्योग हे कृषी क्षेत्रांवर अवलंबून आहेत, दोघं परस्परांवर अवलंबून आहेत. ओके, कृषी क्षेत्राचा हंगाम जर चांगला गेला, कृषी क्षेत्राचा हंगाम जर चांगला गेला, उद्योग क्षेत्राचे कार्य हे चांगल्या प्रकारे सुरू राहतं. जर कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला झाला म्हणजे जे काही पीक घेतलं जाणार आहे ते पीक जर जास्तीत जास्त भरभरून जर आलं तर मोठमोठे उद्योग क्षेत्राचे कार्य हे चांगल्या पद्धतीने सुरू राहणार आहेत. ओके, तसेच देशातील लघु उद्योग असतील, हे काय करतात, लघु उद्योग रोजगार टिकून राहण्यास मदत करतात. देशातील लघु उद्योगाचा जास्तीत जास्त प्रमाणात विकास होणं अतिशय आवश्यक आहे आणि विकास हा लघु उद्योगाचा जास्तीत जास्त प्रमाणात झालेलाही आहे. देशातील लघु उद्योग हे रोजगार टिकून ठेवण्यास मदत करतात. ओके, कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला झाला नाही तर, बघा काय सांगितलंय यामध्ये, कृषी क्षेत्राचा हंगाम हा चांगला झाला नाही तर परिस्थिती विरुद्ध असते. काय सांगितलंय, कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला झाला नाही तर परिस्थिती ही कशी असते, विरुद्ध असते. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाकडे सरकारचे विशेष लक्ष हे असते. काय सांगितलंय बघा, कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला झाला नाही तर परिस्थिती ही विरुद्ध असते. ज्या वेळेला कृषी क्षेत्राचा हंगाम हा चांगला जातो त्यावेळेला उद्योग क्षेत्राचे कार्य हे चांगल्या प्रकारे सुरू राहते आणि ज्या वेळेला कृषी क्षेत्राचा हंगाम हा चांगला जात नाही त्यावेळेला परिस्थिती ही उलट झालेली असते, म्हणजेच उद्योग क्षेत्राचे कार्य हे चांगल्या प्रकारे सुरू राहत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाकडे सरकारचे विशेष, बघा, कृषी क्षेत्राच्या विकासाकडे सरकारचे विशेष लक्ष असते असं सांगितलंय. सो त्यामध्ये कृषी क्षेत्रालाही अतिवृष्टी, वादळ, दुष्काळ, टोळधाड, रोगराई इत्यादीची शक्यता असते. काय सांगितलंय, कृषी क्षेत्रालाही अतिवृष्टी, वादळ, दुष्काळ, टोळधाड, रोगराई इत्यादीची शक्यता जास्तीत जास्त असते. कारण ज्या वेळेला ज्या वेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेला कृषी क्षेत्रामध्ये जे पीक येणार आहे ते पीक येईलच असं काय नसतं, कारण ते जास्तीत जास्त पाऊस पडल्यामुळे काय होतं, ते पाण्याद्वारे पीक हे वाहून जातं. जर अचानक पद्धतीने जर दुष्काळच पडला तर कृषी क्षेत्र विदाऊट पाणी आपण कृषी क्षेत्र हे डेव्हलप करू शकत नाही, विकसित करू शकत नाही किंवा एखादं पीक घेऊ शकत नाही विदाऊट पाण्याचं. ओके, किंवा आपण जे पीक घेतलंय त्या पिकावरती जर टोळधाड पडली किंवा एखादी रोगराई जर पसरली तर त्यामुळं आपलं जास्तीत जास्त नुकसान इथं होऊ शकतं. तर त्यामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होताना आपल्याला दिसतं. बघा, त्यामुळे काय होतं, शेतीचं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आपल्याला
दिसत असतं. त्यामुळे शेतकरी वर्ग ना उमेद हा होण्याची शक्यता इथं असते. शेतकरी वर्ग ना उमेद होण्याची शक्यता इथं जास्तीत जास्त आपल्याला दिसून येत असते. यावर बघा, विम्याचा दिलासा अत्यावश्यक वाटतो. यावरती काय सांगितलंय, विमा जो असेल तो विम्याचा दिलासा हा अत्यावश्यक आपल्याला वाटतो. विम्यामुळे पिकाची होणारी नुकसानी भरून दिली जाते. विमा जो असेल तो विम्यामुळे पिकाचे जे नुकसान होणार आहे ते भरून दिलं जातं. त्यामुळे शेतकरी वर्गास पुढील हंगामासाठी प्रयत्न करणे शक्य होते. त्यामुळे काय होतं, शेतकरी वर्गांना जे काही हंगाम पुढे करायचे आहेत त्या हंगामासाठी प्रयत्न करणं शक्य होतं. ओके, त्यानंतरचा 6वा पॉइंट आहे, ठेवींना सुरक्षितता प्राप्तीसाठी आवश्यक. ठेवींना सुरक्षितता प्राप्तीसाठी आवश्यक. आता बघा, विमा हा ठेवींसाठी कशा पद्धतीने आवश्यक आहे किंवा विम्याची गरज ही ठेवींसाठी कशा पद्धतीने आहे ते आपल्याला या 6व्या पॉइंट मध्ये बघायचं आहे. ओके, यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, ठेवी ज्या ठेवल्या जातात बँकांमध्ये त्यासाठी विम्याची गरज कशी आहे. व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाबरोबर व्यापार आणि त्याचबरोबर जे काही औद्योगिक क्षेत्र आहे त्या औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाबरोबर व्यापारी बँका आणि पतसंस्थांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. काय सांगितले, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबरोबर व्यापारी बँका आणि पतसंस्थांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. परंतु अशा बँका आणि पतसंस्थांनी दिलेल्या कर्जाच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने आणि कर्ज वेळेवर वसूल होत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी वेळेवर परत करणं हे शक्य होत नाही. अशा प्रसंगी सामान्य जनतेचा बँका व पतसंस्थांवरील विश्वास हा कमी होऊन ठेवी परत घेतल्या जाण्याचं प्रमाण हे वाढत आहे. त्यामधूनच बँकांना व पतसंस्थांना व्यवसायासाठी नवीन ठेवी मिळवणे अवघड जात आहे. यासाठी बँकांनी व पतसंस्थांनी ठेवीचा विमा घेणे आवश्यक आहे. यामुळे काय सांगितलंय, ठेवीदारांचा बँका व पतसंस्थांवरील विश्वास हा वाढण्यास मदत होते. काय सांगितलंय, ठेवींना सुरक्षितता प्राप्तीसाठी आवश्यक. व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाबरोबर व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाबरोबर व्यापारी बँका आणि पतसंस्थांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. ओके, परंतु अशा बँका आणि पतसंस्थांनी दिलेल्या कर्जांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने आणि कर्जे वेळेवर वसूल होत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी वेळेवर परत करणे शक्य होत नाही. अशा प्रसंगी सामान्य जनतेचा बँका व पतसंस्थांवरील विश्वास हा कमी होऊन ठेवी परत घेतल्या जाण्याचे प्रमाण हे वाढत आहे. त्यातून बँकांना व पतसंस्थांना व्यवसायासाठी नवीन ठेवी मिळवणं अवघड जातं. यासाठी बँकांनी व पतसंस्थांनी ठेवीचा विमा घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे ठेवीदाराचा बँका व पतसंस्थांवरील विश्वास वाढण्यास मदत होत असते. ओके, त्यानंतरचा पॉइंट आहे जो की 7वा पॉइंट, त्याला आपण म्हणूयात सेवा व्यापाऱ्यांना आवश्यक. सेवा व्यवसायांना आवश्यक. आता विमा हा सेवा व्यवसायांना कशा पद्धतीने आवश्यक आहे, गरजेचा आहे ते बघूयात आपण. काय सांगितलंय, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रास विविध सेवा व्यवसाय व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रास विविध सेवा व्यवसाय, उदाहरणार्थ वाहतूक असेल, दळणवळण असेल, संग्रहण सेवा असेल, टपाल सेवा असेल, विपणन सेवा असेल. कोणत्या कोणत्या सेवा सांगितल्या तुम्हाला, वाहतूक सेवा, दळणवळण सेवा, संग्रहण सेवा, टपाल सेवा, विपणन सेवा इत्यादींना
त्यांच्या व्यवसायात धोके हे संभावत असतात व त्यातून मोठे नुकसान होत असते. अशा व्यवसायातूनही प्रचंड प्रमाणात भांडवली गुंतवणूक झालेली असते. अशा व्यवसायातूनही काय होतं, प्रचंड प्रमाणात भांडवली गुंतवणूक झालेली आपल्याला दिसून येते. अशा वेळी विम्याचे संरक्षण महत्वाचं ठरतं. आपल्याला काय सांगितले, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रास विविध सेवा व्यवसाय, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रास विविध सेवा व्यवसाय, उदाहरणार्थ वाहतूक असेल, दळणवळण असेल, संग्रहण असेल, टपाल सेवा असेल, विपणन सेवा असेल, इत्यादींना त्यांच्या व्यवसायात धोके हे संभावत असतात. बघा, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रात विविध सेवा व्यवसाय जे असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धोके आणि नुकसान होण्याची शक्यता असते. धोके त्यांना संभावत असतात. अशा व्यवसायातूनही प्रचंड प्रमाणात भांडवल गुंतवणूक झालेली असते. बघा, हे काही व्यवसाय जे असतात ज्याच्या थ्रू सेवा वेगवेगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात, सेवा दिल्या जात असतात. त्यामध्ये वाहतुकीची सेवा असेल, संग्रहणाची स्टोअरिंगची सेवा असेल, त्यानंतर टपाल सेवा असेल, विपणन सेवा असेल, इत्यादी सेवा पुरवणारे जे व्यवसाय असतात त्या सेवा पुरवणाऱ्या व्यवसायांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धोके हे संभावत असतात व त्यातून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता इथं असते. ओके, त्यामुळे आपले व्यवसाय चालू ठेवणे व त्या व्यवसायाचा विकास करणे, बघा, आपले व्यवसाय चालू ठेवायचे आणि त्या व्यवसायाचा विकास करायचा हे अतिशय महत्वाचं आहे. व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आणायचं इत्यादी गोष्टी सेवा व्यवसायांना शक्य होत असतात. काय सांगितले, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रास विविध सेवा व्यवसाय. सेवा व्यवसाय कोणते कोणते, वाहतूक असेल, दळणवळण असेल, संग्रहण असेल, टपाल सेवा असेल, विपणन सेवा असेल, इत्यादींना त्यांच्या व्यवसायात जास्तीत जास्त धोके हे संभावत असतात. नुकसान हे जास्तीत जास्त होण्याची शक्यता तिथं असते. अशा व्यवसायातूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक झालेली असते आणि जर मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक अशा व्यवसायात होत असेल आणि जर नुकसान जर होणार असेल, नुकसानाचे धोके हे संभावत असतील, तर नक्कीच इथं विम्याचं संरक्षण आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे आपला व्यवसाय चालू ठेवणे, त्याचा विकास करणे, व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आणणे इत्यादी गोष्टी सेवा व्यवसायांना करणं शक्य होतं. अशा पद्धतीने आपण बघितलाय सेवा व्यवसाय. ओके, त्यानंतरचा पॉइंट आहे 8वा, व्यवसाय विकास शक्य. काय आहे 8वा पॉइंट? 8वा पॉइंट आहे व्यवसाय विकास शक्य. त्यानंतर आहे कर्मचारी वर्गांसाठी उपयुक्त. त्यानंतरचा पॉइंट आहे औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्च तरतुदीसाठी आवश्यक. 11वा पॉइंट आहे शांतता आणि सौहार्दपूर्ण जीवनासाठी आवश्यक. त्यानंतर तळागाळातील व्यक्तींसाठी विम्याचं संरक्षण, विम्याची मदत. ओके, अशा पद्धतीने 12 पॉइंट सांगितलेत. आपण 7 पॉइंट आज एक्सप्लेन केलेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 8 ते 12 हे 4 ते 5 पॉइंट जे असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करूया. ओके, त्याचबरोबर आपण नेक्स्ट लेक्चरला हा पॉइंट बघूयात, जो की विमा आणि आर्थिक विकास. हा पॉइंट आपण बघूयात. ओके,
आतापर्यंत आपण काय काय पाहिले बघा व्यवस्थित. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, तर विम्याची आवश्यकता. यामध्ये सामान्य व्यक्तीला विमा का आवश्यक आहे, व्यापारी वर्गाला विमा का आवश्यक आहे, आयात निर्यात व्यापारासाठी विमा का आवश्यक आहे, कृषी क्षेत्रासाठी विमा का आवश्यक आहे, ठेवींना सुरक्षितता प्राप्तीसाठी विमा का आवश्यक आहे, सेवा व्यवसायांना विमा का आवश्यक आहे, इथपर्यंत आपण बघितलं. नंतरच्या लेक्चरला आपण 8व्या पॉइंट पासून पुढे बघूयात. ओके, त्याचबरोबर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं ते म्हणजे विम्याचं स्वरूप. ओके, विम्याचं स्वरूप, त्यामध्ये सामूहिक सहकार्याने उत्कृष्ट आविष्कार, त्यानंतर जोखमीचं विभाजन, जोखमीची निश्चिती, घटनावलंबी करार, भरपाई, असंख्य विमेदार, विमा एक व्यवसाय आणि विमा जुगार नव्हे. सो अशा पद्धतीनं आपण विम्याचं स्वरूप हे पाहिलेलं आहे. ओके, आणि त्या अगोदर आपण पाहिले ते म्हणजे विम्याचा अर्थ, विम्याच्या व्याख्या, 2 प्रकारच्या व्याख्या बघितल्यात विम्याच्या, वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मतानुसार आणि विमा करारानुसार. त्याचबरोबर विम्याची संकल्पना काय आहे ते सुद्धा आपण इथं बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया विम्याची आवश्यकतेचे जे बाकीचे पॉइंट राहिले ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके, थँक्यू.